अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामसभेत 2 दिवसांपूर्वी मढी यात्रेनिमित्त येणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांना जागाबंदी घातली असा ठराव घेतला होता। यानंतर आता राज्यभर यामुळे खळबळ उडाली असून विविध संघटना पक्ष यांच्याकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे। याबाबत पाथर्डीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मढी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस काढून खुलासा मागवला आहे। मात्र ही बैठक ग्रामपंचायतीची नसून ती ग्रामसभा होती। ग्रामसभेत नागरिकांनी मांडलेल्या सूचना विचारात घेऊन त्यावर चर्चा घडवून हात वर करून बहुमताने घेतलेला हा निर्णय आहे। आमच्या निर्णयाला आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी देखील पाठिंबा दिला असल्याचे सरपंच संजय मरकड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले। तर याबाबत मंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाली असून ते देखील येत्या 28 किंवा 1 तारखेला मढी येथे येऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे, असे मढी गावाचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले। ग्रामसभेची मागणी करणार जे आम्ही दौंडी म्हणतो आपण थोडक्यात ते दिली जाते, ते आमच्या गावाच्या मध्यभागी एक जवळजवळ 1000 फूट उंचीवर मंदिर आहे। त्या मंदिरावरून लाऊडस्पीकरवरून केली जाते। आमच्या गावातच सोडा आजूबाजूच्या 4-5 गावाला त्याचा आवाज जातो आणि असं आम्ही ती स्पीकरवर अनाउन्सिंग करून ती आम्ही ग्रामसभा बोलवलेली आहे। हा ग्रामपंचायतीच्या मीटिंगमधला ठराव नाही, हा ग्रामसभेचा ठराव आहे। पहिली गोष्ट हे लक्षात घेतली पाहिजे। आणि ग्रामसभेमध्ये नागरिकांनी मांडलेल्या ज्या सूचना असतात त्याच्यावर चर्चा केली जाते, त्याच्यावर विचारविनिमय केला जातो आणि त्यानुसार हात वर करून मतदान घेतलं जातं आणि त्याप्रमाणे हा बहुमताने ठराव पास केलेला आहे। त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील तर त्यांनी दाखवावेत। आज रोजी सुद्धा 7/12वर कान्होबा उर्फ कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट असं वहिवाटदार म्हणून नाव आहे। मग यांना कोणी दान दिल्या जागा? काहीच नाही, बळजबरीनं त्यांनी त्या जागा बळकावलेल्या आहेत। हा निर्णय घेण्याचीच आम्हाला वेळ का आली? दिवाळीच्या टायमाला एक क्लिप फिरत होती का मढी देवस्थानवर वक्फ बोर्डाचा दावा म्हणून। ह्या जमिनी आमच्याच आहेत, ही देवाची जमीनही आमचीच आहे, हा त्यांनी दावा केलेला आहे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे। त्यांनीच आम्हाला प्रवृत्त केलं हा निर्णय घ्यायला, गावकऱ्यांना। त्यांची जागा नाही, ती कानिपनाथ देवस्थानची जागा आहे। कानिपनाथ देवस्थानच्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 8000 एकर जागा आहे, पैकी पाथर्डी तालुक्यातच मध्ये जवळजवळ 1000 एकर जमिनीवर त्यांचं अतिक्रमण आहे। वक्फ बोर्डाच्या माध्यमातून त्यांनी आपापल्या नावावर करून घेतलेल्या जागा आहेत। मढीमध्ये आजही 7/12 कान्होबा उर्फ कानिपनाथ देवाच्या नावाने निघतो, ही सत्य परिस्थिती आहे। आम्हाला जवळजवळ 10 ते 12 ग्रामपंचायतीनं पाठिंबा दिलेला आहे आणि सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताजी पाटील काकडे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आत्ताच माझं मंत्री नामदार नितेशजी राणे साहेबांशी बोलणं झालेलं आहे। राणे साहेब 28ला 6 वाजता होळी पेटवण्यासाठी त्या ठिकाणी मढीला येणार आहेत आणि जर त्या दिवशी त्यांना जर शक्य झालं नाही तर 1 तारखेला 6 वाजता ते मढीला येणार आहेत। त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सभा होणार आहे आणि कानिपनाथांची आरती होणार आहे।